नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या प्रेक्षकांचं चिपळूण रेल्वे स्टेशनला स्वागत आहे. आजपासून आपला छोटेखानी कोकण दौरा सुरू होतोय 3 दिवसाचा. छोटेखानी जरी असला तरी आपला कार्यक्रम मात्र भरगच्च आहे. आत्ता चिपळूणमधल्या आपण श्री करंजेश्वरी माता या मंदिराला भेट देणार आहे. तिथून आरती वगैरे झाल्यानंतर, प्रसाद झाल्यानंतर आपण जाणार आहे गुहागरला. गुहागरमधलं वरच्या पाटावरचं श्री दुर्गादेवी मंदिर, इथे दुर्गादेवी मंदिराचं भक्तनिवास कसा आहे, तिथली प्रसाद व्यवस्था कशी आहे हे बघून आजचा आपला मुक्काम असणार आहे गुहागरला. उद्या 17 तारीख, उद्या आपण हेदवी आणि वेळणेश्वर करून तवसाळमधल्या जेटीवरनं बोटीतनं प्रवास करून आपण जाणार गणपतीपुळ्याला. तर आपल्याला हा जेटीचा संपूर्ण प्रवाससुद्धा या आपल्या कोकण दौऱ्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर गणपतीपुळे मंदिराचा परिसर आणि जमल्यास मंदिरातली आरतीसुद्धा संध्याकाळची आपण आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. आणि सरते शेवटी पावसमधलं श्री स्वरूपानंद महाराज यांचं मंदिर, तिथली आरती, तिथली प्रसाद व्यवस्था, तिथला भक्तनिवास, असा आपला या 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. एक व्हिडिओ येत राहील, एक व्हिडिओ आपण सुद्धा बघत राहा. आणि ज्यांना या परिसराची, या मंदिराबद्दल माहिती आहे किंवा आस्था आहे त्यांना आपले व्हिडिओ फॉरवर्ड करत राहा. आणि मुख्य सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ जर का तुम्ही आपल्या चॅनलवरचा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि आपला अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. चला पहिल्या व्हिडिओची सुरुवात करू श्री करंजेश्वरी माता चिपळूण इथपासून. नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या या छोट्याशा कोकण ट्रिपमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे 16 नोव्हेंबर आणि आजपासून आपला 3 दिवसाचा फक्त हा छोटासा कोकण दौरा आहे. या कोकण दौऱ्यामध्ये आत्ता आपण आहोत चिपळूणला श्री करंजेश्वरी देवी या देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण आहोत. चिपळूणपासनं, रेल्वे स्टेशनपासनं हाकेच्या अंतरावरती रिक्षाने सुद्धा एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपण इथे येऊ शकतो. आम्ही 2 एर्टिगा गाड्या इथे केलेल्या आहेत. आम्ही 10 जण आहोत टोटल. तर आता आम्ही करंजेश्वरी मंदिरामध्ये अभिषेक आहे. करंजेश्वरी देवी हे पटवर्धन जे आहे, ज्यांचं आडनाव पटवर्धन आहे, त्यांची कुलदेवता, म्हणजे जशी आमची कुलदेवता कोल्हापूरची अंबाबाई आणि तशीच अंबेजोगाई पण आहे. आणि गुहागरचं व्याडेश्वर हे आमचं कुलदैवत आहे. तसं जे पटवर्धन आहेत पूर्ण भारतामधले, महाराष्ट्रामधले, त्यांची कुलदेवता ही इथली श्री करंजेश्वरी देवी. आजूबाजूचा परिसर दाखवतो. अतिशय रम्य परिसर आहे. याचा रस्ता पण अतिशय सुंदर आहे. चिपळूणपासूनचा, चिपळूण गाव असेल, चिपळूण एसटी स्टँड असेल किंवा चिपळूणचं रेल्वे स्टेशन असेल, रस्ता अतिशय उत्तम आहे. आजूबाजूला या साईडला डोंगर आहे आणि या बाजूला प्लेन रस्ता आहे. आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊया. हा जो रस्ता बघताय, या रस्त्याने आपली गाडी इथे तिथे वरपर्यंत येऊ शकते. ही आपल्या स्वागतासाठी इथे कंपनी उभारली आहे सुंदर. 2 तुतारीवाले हे आपल्यासाठी इकडे तुतारी फुंकतायत आणि या अप्सरा आपलं स्वागत करतायत. हा इथे वरती डोंगर आहे. कुठला डोंगर आहे आणि वरती काय आहे का बघण्यासारखं हे इथल्या लोकल माणसांना विचारतो. इथे पायऱ्या पण केल्यात वर जायला. या पायऱ्या कुठल्या आहेत, काय आहेत त्या पण आपण बघूया. पण आजूबाजूला अतिशय शांत असं वातावरण. एक दगड फोडायचं काम मागे चाललंय, त्याचा तुम्हाला बारीक बारीक आवाज एखाद वेळेला येत असेल. पण हा उंचच्या उंच डोंगर आहे इथे. अर्थात कोकणातले डोंगर जे आहे ते आत्ताच आपण उत्तराखंडमधनं आलो श्री केदारनाथ, बद्रीनाथची यात्रा करून. तिथल्या डोंगरापेक्षा तर लहानच आहेत, पण तरी या पायऱ्या वरपर्यंत आहेत. त्या कुठल्या पायऱ्या आहेत त्या आपण बघू. आणि आधी आपण आता करंजेश्वरी देवीचं जे मंदिर आहे त्या करंजेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये जाऊ, देवीचं दर्शन करू. इथे आतमध्ये आपल्यासाठी काय काय सोयी आहेत त्यासुद्धा, म्हणजे इथे जर का तुम्ही दर्शनासाठी आलात किंवा इथे मुक्कामाला यायचं असेल तर इथे काय काय सोयी आहेत त्या सगळ्या आपण इथे बघूया, चौकशी करूया, विचारूया.
श्रीदेवी करंजेश्वरी सोमेश्वर देवस्थान हे गोवळकोटच्या पायथ्याशी वसलेलं आहे. या देवस्थानचा जीर्णोद्धार 2 मार्च 1989 मध्ये झालेला आहे. या जीर्णोद्धाराचे अध्यक्ष केशवराव पटवर्धन रत्नारी यांनी या देवस्थानचा बहुमोल वाटा आपल्याकडे घेऊन हे देवस्थान उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर इथे जे कार्यक्रमांचं नियोजन केलं गेलं, शिमगा, त्याच पद्धतीने करंजेश्वरी देवीचा वाढदिवस, नवरात्र उत्सव, कार्तिकी उत्सव, पौर्णिमेचा उत्सव, अशा प्रकारचे उत्सव या मंदिरामध्ये केले जातात. आज रोजी या मंदिराला कमीत कमी पुरातन काळातील ही देवस्थानं असल्यामुळे आज यांना सर्व भक्त कायमस्वरूपी इथे येऊन आपली भेट देत असतात. त्याचप्रमाणे मी या मंदिराचा एक पुजारी या नात्याने तुम्हाला मुलाखत देतोय. माझं नाव सूर्यकांत माधव सहस्रबुद्धे असं असून मी या देवस्थानमध्ये कमीत कमी आता मला 3 वर्ष 26 जानेवारी 2025ला पूर्ण होतील. त्याप्रमाणे जो काय कार्यकाळ माझा इथे झाला त्यामध्ये या देवीचं उत्पन्न वाढवण्याचा सर्वतोपरी मी प्रयत्न केलेला आहे. आज मी इथे आल्यानंतर आमच्या कमिटीला सांगून या देवस्थानचा एक देवीचा भाग म्हणून की आपल्या देवीचा मुखवटा तयार झाला पाहिजे ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवून आता त्याला चालना दिलेली आहे. यावर्षी तो मुखवटा देवीचा पूर्णत्वास जाईल. अशा प्रकारे या देवस्थानची ही हकीकत तुम्हाला मी कथन केलेली आहे. मंदिरामधले जे मुख्य पुजारी आहेत सहस्रबुद्धे म्हणून त्यांचे नातू आपल्याबरोबर आहेत श्री रुद्र करंदीकर. तर मी त्यांना एक विनंती केली की इथल्या आजूबाजूची माहिती भक्त निवासमध्ये जर का कोणाला त्या इथं जागा हवी असेल तर त्याच्यासाठी काय पद्धत आहे, फोनवरती होतं का, कोणाला समजा इथे अभिषेक हवा असेल, करायचा असेल पण इकडे येणं शक्य नसेल तर फोन करून इथे अभिषेक होऊ शकतो का, तर ही सगळी माहिती आपल्याला आता श्री रुद्र करंदीकर यांच्याकडनं मिळेल. सो बेसिकली आपल्या इथे 8 खोल्या आहेत टोटल. ज्या वरच्या ज्या 3 खोल्या आहेत त्या 3 खोल्यांमध्ये कमीत कमी 8 ते 10 माणसं झोपू शकतात. जर कोणी ग्रुपने आलं किंवा कोणी जर ट्रॅव्हलिंगला आलं किंवा जर कोणाचा अभिषेक वगैरे तिथे खूप मोठ्या ग्रुपमध्ये जर करायचा असेल तर तो बेसिकली त्या वरच्या खोल्या त्या प्रेफर करतात. खोल्या खूप चांगल्या आहेत, स्वच्छ असतात, 24 तास पाण्याची सोय आहे आणि आपण प्रति माणसी 24 तासांच्या चेकआउटनुसार प्रति माणसी आपण फक्त 200 रुपये चार्जेस करतो. सो बेसिकली हे आपल्याला पण इथे थोडं परवडण्यासारखं आहे. तसंच आपण म्हटलं तर भक्तनिवास पण खूप मोठा आहे. आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघितलाच असाल तो किती मोठा आहे, प्रशस्त आहे. त्याच्यामुळे एकदम हस्तखेळतं वातावरण इथे असतं. रुद्र, तुम्ही आता याचा उल्लेख केला भक्तनिवासचा 200 रुपये साधारणतः तुम्ही रेट आहे म्हणून सांगितलं. बुकिंग जर का कोणाला हवा असेल तर इथे आल्यावरतीच आपल्याला हे मिळतं बुकिंग का फोन करून सांगितलं तर तुम्ही खोली त्यांच्यासाठी ठेवू शकता? सो बेसिकली कसं असतं, फोन करून जरी तुम्ही सांगितलं आधी तरी सुद्धा इकडे बुकिंग आम्ही आधी करून ठेवतो, प्री बुकिंग आम्ही करून ठेवतो. सो बेसिकली त्या तारखेला यायचं, इथे राहायचं. तुमचा किती दिवसांचा मुक्काम आहे, काय आहे, तुम्ही इथे जेवायला आहात का किंवा कसं आहे तुमचं प्लॅनिंग कसं आहे ते जेव्हा तसं तुम्ही आम्हाला सांगता तेव्हा आम्ही पुढे त्याचं तुमची रूम वगैरे बुक करून आम्ही ठेवतो. रुद्र, तुम्ही आता जेवायचा उल्लेख केला, प्रसादाचा उल्लेख केला, तर त्याची सोय इकडे काय आहे भक्तांसाठी? सो बेसिकली आपली जी देवी आहे, करंजेश्वरी जी देवी आहे, त्या देवीला प्रसादाचं जेवण म्हणून पुरणपोळीचं नैवेद्य आपण दाखवतो. सो पुरणपोळी कोकणातली तर खूप प्रसिद्ध असं फेमस फूड आहे ते आणि लोकांना सुद्धा ते खूप आवडतं. कारण माझी आजी सुवर्ण सहस्रबुद्धे तीच जेवण वगैरे सगळं करते. सो तिच्या हातचं सुद्धा जेवण वगैरे सगळ्या लोकांना खूप आवडतं. ते खूप खुश होऊन इथनं बाहेर पडतात, निरोप घेतात आणि देवीचा प्रसाद आणि तो सुद्धा पुरणपोळीचा म्हणजे मग काय अगदी काय म्हणतात त्याला सोन्याहून पिवळा असंच म्हणायला हरकत नाही. बरोबर.
रुद्र, इथे आपल्या मंदिरामध्ये उत्सव कुठले कुठले असतात? सो बेसिकली मंदिर देवीचं असल्यामुळे इथे आता रिसेंटली जो उत्सव झाला तो नवरात्र, त्याच्यानंतर शिमग्याचा खूप मोठा उत्सव इकडे हे केला जातो, सेलिब्रेट केला जातो. तसेच नवरात्रामध्ये 9 दिवस देऊळ हे 24 तास उघडं असतं आणि 24 तास देवळामध्ये तेवढीच गर्दी असते बेसिकली. या इथे नवरात्रामध्ये मग दर्शनाला रांग लागत असेल? हो, भरपूर. सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून सलग रांग लागू असते. ते आपल्या खाली गोवळकोटच्या कमानीपर्यंत ती रांग असते. ती बाहेरची जी कमान आहे तिथे आता मी ज्या पायऱ्या बघितल्या, त्या पायऱ्या कसल्या ऍक्च्युली? त्या पायऱ्या ऍक्च्युली वरती गोवळकोटचा गोविंदगड म्हणून आहे. गोविंदगड म्हणून, अच्छा, म्हणून तो डोंगर आहे. हा, म्हणून तो डोंगर आहे आणि तो शिवकालीन गड आहे ऍक्च्युली. बरं. छत्रपती शिवाजी महाराजांचे पावलं ह्या गडाला लागलेली आहे. आणि साधारणतः किती पायऱ्या वर जायला? तरी कमीत कमी एक 60 ते 70 पायऱ्या आहेत. जास्त पायऱ्या नाही, जास्त पायऱ्या नाही. वर आहे पाहण्यासारखं काही? हो, वरती आता शिवाजी महाराजांचे पाय लागले म्हणजे असणारच. काय म्हणतात, तो अख्खा डोंगरच तसा पावन झालेला आहे त्यांच्या चरणस्पर्शाने. पण अजून काही समजा या इथे कोणी भक्त आले तर त्यांना तुम्ही अगदी सांगाल आवर्जून की वरती जाऊन गड पण पाहून या म्हणून? हो, नक्की. आम्ही इथे जेवढे भक्त येतात त्या सर्व भक्तांना आम्ही पहिलं प्रेफर करतो की वरती तुम्ही गोविंदगडावर जा. गोविंदगडावर जा. कारण काय आहे, गोविंदगडाच्या पुढनं जी वाशिष्ठी नदी दिसते, त्या वाशिष्ठी नदीवर शिवकालीन वेळी खलबतं लागायची. बर. तिथे त्या नदीच्या खलबतं लागायची म्हणजे काय व्हायची? मोठ्या जहाजी ज्या असायच्या. गलबत, आम्ही त्याला गलबत म्हणतो. इकडे खलबत म्हणतो आम्ही त्याला गलबत म्हणतो. आणि खलबत म्हणजे चर्चा जी करतो आपण, चर्चा मसलत वगैरे, त्याला आम्ही असं हे म्हणतो, खलबत केली असं. इकडे कोकणी भाषेत त्याला जास्त करून खलबत म्हणतात. गलबताला खलबत म्हणतात. तर त्याच्यामुळे ज्या शत्रू वगैरे जे असायचे, तर बेसिकली त्या गडावरनं परशुराम घाट दिसतो. बर. परशुराम घाट सुद्धा. सो त्यावेळीचा एका म्हणजे अनुषंगाने आपण जर म्हणायचं झालं तर शत्रूवर चौफेर नजर जर ठेवायची असेल तर तो गड अतिशय व्यवस्थित होता आणि उत्तम होता. आता रुद्रानी आपल्याला एवढी चांगली माहिती त्या गडाबद्दल सांगितलेली आहे, तर त्या गडावरती जाणं आपल्याला आणि माझ्याबरोबर तुम्हालाही तिथे नेणं क्रमप्राप्त आहे. मंदिराचा अजून आजूबाजूचा परिसर आपण बघूया. खोल्या जर का 1-2 यांच्या जर का रिकाम्या असतील तर खोल्यांमध्ये काय काय सोयी आहेत आपल्यासाठी ते आपण बघूया. आणि मग नंतर लगेचच आपण हा जो गड आहे, 60-70 पायऱ्या आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, आत्ताच आपण केदारनाथ चढून आलो. 60-70 पायऱ्या मलाही चढायला आणि तुम्हालाही चढायला माझ्याबरोबर काही प्रॉब्लेम नाही. तर आपण आजूबाजूचा परिसर एक 4-5 मिनिटात बघू आणि लगेच आपण आपला मोर्चा गडावरती वळवू. बेसिकली ही रूम आहे, त्याची थोडं नवरात्र उत्सव होता आताच झालाय, त्याच्यामुळे सामान कमिटीचं वगैरे सामान आहे. तर अशी रूम असते. इथे 2 बेड असतात ऍक्च्युली, म्हणजे जेणेकरून 2 फॅमिली मेंबर झोपू शकतात. तर इकडे तुम्ही आत आलात तर इथे अटॅच कमोड आहे, म्हणजे जी वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना कम्फर्टेबल सेपरेट आहे, बेसिन आहे आणि स्वच्छ बाथरूम वगैरे आहे. आणि रूम एवढी प्रशस्त आहे की 24 तास प्रकाश आहे. 24 तास प्रकाश आहे. आणि याच्यामध्ये 2 बेड असतात म्हणजे? हा, इथे ऍक्च्युली 2 बेड असतात. 2 बेड असतात. तुम्ही 3 नंबर मध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक आयडिया चांगली येईल की कशा पद्धतीने रूमचा सेटअप वगैरे असतो. रुद्रा, राहायचं झालं, भक्त निवासाचं आपलं काम झालं, आपण बघितले, रूम पण आपण बघितला, प्रसादाची व्यवस्था इतकी बघितली. आता महत्त्वाचं म्हणजे अभिषेक जर काही करायचा असेल तर त्या अभिषेकाची काय व्यवस्था आहे? फोन करावा आधी लागतो का, कसं करायला लागतं? आणि अभिषेकाची दक्षिणा कशी द्यायची? ऑनलाईन करता येतं का? म्हणजे जर का या इथे कोणाला येणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी काय सोय आहे, याच्याबद्दल थोडी माहिती सांगशील? हो, नक्की सांगतो. तर बेसिकली इथे अभिषेकाची जी वेळ आहे ती वेळ सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असते. 10 वाजता आपला शेवटचा अभिषेक होतो, त्याच्यानंतर देवीच्या गाभाऱ्यामध्ये अभिषेक होत नाही. आणि जर आधी अभिषेक करायचा असेल, इथे प्रत्यक्ष जर देवीवर अभिषेक करायचा असेल, सो बेसिकली जे भक्त लोक येतात ते काय करतात की आधी एक दिवस कॉल करतात, इथे मुक्कामाला येतात, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अभिषेक करतात, प्रसाद घेतात आणि निरोप देतात. आणि ज्यांना ॲक्च्युअलमध्ये इथे येऊन अभिषेक करायला जमत नसेल,
सो ते कॉल करतात आणि आपण त्यांना आचमनापर्यंतचा जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपण त्यांना सेंड करतो प्रत्यक्ष त्यांच्या नंबरवरती, आणि आपण त्यांचा ऑनलाईन अभिषेक देखील करतो. आणि त्याची जी काय दक्षिणा वगैरे असते ती दक्षिणा गुरुजींच्या नंबरवर भक्त मंडळी जी असतात ती सेंड करतात. त्याच्यानंतर एखादा चांगला दिवस बघून किंवा एखादा चांगला सणवार बघून तो अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर त्याचा जो अंगारा प्रसाद वगैरे जो काही असतो तो अंगारा प्रसाद आपण त्यांना रजिस्टर पोस्टने पाठवून देतो. त्यांच्या पत्त्यावरती आपण त्यांना पाठवून देतो. मला इथला गुरुजींचा नंबर किंवा बँक अकाउंट डिटेल्स असतील हो देतो. नंतर मला ते म्हणजे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. येस, म्हणजे जे कोणी आपले हे सगळे पाहत असतील व्हिडिओ दर्शक त्यांच्या सोयीसाठी मी ते तुम्हाला आपला व्हिडिओ बघून नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतो. हो नक्की. म्हणजे समस्त जो आपला इथला पटवर्धन परिवार जो आहे, पटवर्धनांचा ही इथली कुलदेवता, तर त्यांच्यासाठी तुम्हाला जर काही येणं शक्य नसेल तर तुम्ही फोनवरती इथले जे आहेत गुरुजी सहस्त्रबुद्ध म्हणून त्यांच्याशी तुम्ही अवश्य संपर्क साधा आणि संपर्क साधून आपला अभिषेक तुम्ही इथे संपन्न करू शकता. येस नक्की. रुद्र, खूप खूप धन्यवाद. आता मगाशी तुम्ही जो उल्लेख केला वरती किल्ल्यावरचा, तर त्या किल्ल्यावरती आता जाऊन तिथनं आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर सगळा दाखवतो. हो नक्की. मगाशी आपण या किल्ल्याचा उल्लेख ऐकला. इथनं वरती पायऱ्या चढून किल्ला आहे म्हणून गोवळकोट. चला या गोवळकोट किल्ल्यावरती आपण जाऊया. किती पायऱ्या आहेत त्या बघू, किती उंच आहे ते आणि वरनं काय व्ह्यू दिसतो तोही बघूया. पटकन वरती जातो आणि वरती गेल्यावरती तुम्हाला जॉईन करतो. अतिशय सुंदर अशा या टाईल्सवाल्या पायऱ्या आहेत, म्हणजे चढायला आणि उतरायला काही प्रॉब्लेम नाही अशा. तर वरती जाऊया आणि वरती गेलं की वरती पण एक मंदिर आहे देवीचं, असं त्यांनी सांगितलं. खालचं जे मंदिर आहे त्या देवीची बहीण वरती आहे म्हणून त्यांनी सांगितलं. तर वरती किल्ल्यावर जाऊ आणि त्या देवीचं पण आपण दर्शन करू आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा बघूया. 20-25 पायऱ्या चढून झाल्यात. भेटतो वरती गेल्यावर. चला. थोड्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या अशा फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या आहेत. म्हणजे पहिल्या काही पायऱ्यांवरती टाईल्स लावल्यात, या पायऱ्यांवरती अजून टाईल्सचं काम होणं बाकी आहे. चला वरती जाऊ. आणि सरते शेवटी आपण वरपर्यंत पोचलेलो आहोत. वरती पोचेस्तोवर मला असं वाटत होतं मी एकटाच आहे का काय, पण वरती अजून हे 4 जण दिसत आहेत. इतका वेळ पायऱ्या वर चढत आलो, एकटाच होतो. मला असं वाटलं की मी एकटाच आहे का काय. अच्छा. पण वरती आलो आणि मंदिरामध्ये मगाशी आपल्याला खाली भेटलेले हे 4 जणांची फॅमिली या इथे वरती दिसली. म्हटलं थांबा तुम्ही पण, मी पण थोडा दम घेतो. पायऱ्या भरभर चढलो कारण परत जायचंय भरभर, त्याच्यामुळे दम लागला थोडासा. म्हटलं मी थोडीशी विश्रांती घेतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. इथे मंदिरामध्ये आल्यानंतर आणि इथे वरती किल्ल्यावर आल्यानंतर यांना कसं वाटलं यांना विचार. नमस्कार, मी प्रदीप पटवर्धन, गोरेगाव मुंबईहून आलोय. खाली देवीला आलो होतो. उद्या पूजा वगैरे आहे, तर आत्ता वेळ होता म्हणून मी, मिसेस, मुलगा असून असे आम्ही 4 जण किल्ला चढून वर आलो आहोत. खूप छान वाटतंय. इथे तोफा वगैरे पण आहेत, अजून सुद्धा ठेवलेल्या आहेत. 10-15 तोफा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या, एका ठिकाणी 10 आहेत. पण खूप छान वाटतं. खाली वशिष्ठी नदी दिसते, सगळा व्ह्यू वगैरे खूप चांगला आहे. हा देवी आहे, करजाई देवी, देवीचं मंदिर, रेडजाई देवी. हा ते पण खूप चांगलं आहे, म्हणजे बघायला काही हरकत नाही. नक्की यायला काही हरकत नाही वर चढून. नाही तर कधी किल्ले आपली चढायची वेळ येत नाही. इथे देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने वर यायला खूप चांगलं आहे. सोपं आहे तसं. सोपं आहे. खूप छान पायऱ्या पण आहेत. ऊन मात्र खूप आहे, त्यामुळे एखाद्या वेळेला दम थोडा लागू शकतो. पण अदरवाईज एकदम म्हणजे जेमतेम 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण वर येऊ शकतो. चालेल चालेल. मग आता तुम्ही परत खाली मंदिरात खाली चालेल, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके, येस सर. ही या ऐतिहासिक किल्ल्याची पाठी आहे. ऐतिहासिक गोवळकोट उर्फ गोविंदगड. चिपळूणपासून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती हा छोटेखानी किल्ला वशिष्ठी नदी जी इथनं वाहते
त्या वसिष्ठी नदीच्या किनाऱ्यावरती पण उंचीवरती असा हा किल्ला आहे. हा किल्ला नक्की कोणी बांधला याचं ऐतिहासिक माहिती कागदपत्रात तरी मिळत नाही, पण असं मानलं जातं की आदिलशाही काळामध्ये अरबी समुद्राकडून जो व्यापारी मार्गावरती अंकुश ठेवायला हवा होता, तो अंकुश ठेवण्यासाठी म्हणून हा बाजूलाच एक डोंगर असल्यामुळे या डोंगरावरती हा किल्ला बांधण्यात आला. आणि आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये या इथे वसिष्ठी नदीपर्यंत गलबत यायची असं पण इकडे सांगितलं जातं. या इथे काही टू व्हीलर लागल्या आहेत, म्हणजे या रस्त्यानी खालपासनं वरपर्यंत गाड्या बहुतेक येत असाव्यात. तुम्ही खालनं आलात का टू व्हीलरवरनं? टू व्हीलर येते वरपर्यंत इकडे? कच्चा रस्ता आहे. हां, इकडे अशी तटबंदी आहे सगळी. आणि पुढे एक तोफांचा उल्लेख मगाशी आपण ऐकला, तो तोफा इथे पुढे दिसत आहेत, तर त्या तोफा सुद्धा बघूया. बाकी किल्ल्यावर तसं काही दिसत नाही विशेष. मोकळं पठार आहे मस्त इथे मोठ्याच्या मोठं. आणि आजूबाजूला झाडी आहे, हे चालण्यासाठी म्हणून रस्ता केलेला आहे. नुकतीच दिवाळी झाली, फटाके पण इथं कोणी कोणी फोडलेले दिसत आहेत वरती. आणि वसिष्ठ नदी बघू, त्या तोफा बघू आणि परत खाली आपल्या मंदिराकडे आपलं प्रस्थान करूयात. हा स्कॅनर जर का तुमच्या मोबाईलवरती स्कॅन झाला तर बघा, या इथे त्यांनी लिहिलंय की राजे चिपळूण टाईप करून यांचं जे इथलं संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावरती जाऊन आणि हा QR कोड स्कॅन करून इथली माहिती आपण घेऊ शकतो पूर्ण किल्ल्याची. हे समोर इथे पाण्याचं टाकं आहे, पाण्याचं टाकं बघूया. इथनं पण एक पाऊलवाट गेली, ती पाऊलवाट काय ते बघूया. हे पाण्याचं टाकं आहे इथे पलीकडच्या बाजूला. आपल्या इथे प्रत्येक गडावरती पाण्याची टाकी अशी बांधलेली असतात. म्हणजे एक पुण्यामधले लोक असतील तर पुण्यामधल्या लोकांना माहिती आहे की आपला जो सिंहगड आहे त्या सिंहगडावरती पण देव टाका आहे, किंवा आपल्या रायगडावरती पण अशाच पाण्याचे टाके आहेत. तर तसंच इथे सुद्धा हे पाण्याचं टाकं. पण पाण्याच्या टाक्यावरती आत्ता पाणी नाही आहे. पावसाळ्यामध्ये मात्र इथे पाणी अगदी प्रचंड पूर्ण भरलेला असणार, कारण कोकणातला पाऊस आपल्याला माहिती आहे किती असतो. आणि या जुन्या काळातला तोफा, त्या तोफांचं तोंड मात्र आता फिरून ठेवलेलं दिसतंय, कारण वसिष्ठी नदी तिकडे आहे अरबी समुद्रावरती. लक्ष ठेवायला या तोफांचं डायरेक्शन खरं तर जुन्या काळात त्या बाजूला असणार तिकडे, पण आता इथे हे तोफांचं तोंड वळून या इथल्या समोरच्या बाजूला तोफांचं तोंड केलेलं आहे. आणि हा आपला छोटा मावळा गॉगल घालून बसलाय मस्त 2 तोफांच्या मध्ये. हाय कर, हाय हाय कर, हाय हाय हाय. वसिष्ठी नदी बघायला हा इकडनं असा रस्ता आहे, या इकडच्या रस्त्यावरनं आपण जाऊ आणि एक वसिष्ठी नदी बघू. थोडं वातावरण हेजी आहे, त्याच्यामुळे एखाद वेळेला कितपत क्लिअर येईल सांगता येत नाही, पण तरी आपण जितकं होईल तितकं क्लॅरिटी घ्यायचा प्रयत्न करू. हे इथे तटबंदी आहे आणि या तटबंदीवरनं आपण बघूया. आणि बोलता बोलता इथे अजून एक ही पाटी दिसली, चुन्याचा घाणा. किल्ला बांधताना 2 दगडांच्या मध्ये चुन्याचं लेपन त्यावेळेला करायचे, कारण त्यावेळेला काही सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं, तर त्याच्याऐवजी चुन्याचं लेपन करायचे. तर तसं इकडे हे चुन्याचा घाणा इथे होता. आणि हे बघा, हे वसिष्ठी नदीचं अतिशय विहंगम दृश्य, वसिष्ठी नदी दर्शन. आणि ही सगळी पूर्ण वसिष्ठी नदी, काय सुंदर व्ह्यू दिसतोय, अप्रतिम. हा शिवाजी महाराजांच्या हा काळातला किल्ला. किल्ल्याच्या बुरुजावरती आपण आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर उभे आहात. सूर्य तळपतोय त्यामुळे घाम भरपूर आलाय. आणि ही मागे वसिष्ठी नदी, अतिशय वसिष्ठी नदीकडे बघितलं की या सूर्याच्या ज्या झळा आहेत त्या झळा कुठल्या कुठे पळून जातात, एवढं हे विहंगम दृश्य आहे. पुन्हा एकदा हे दृश्य दाखवतो. त्या समोरच्या बाजूला देवीचं मंदिर आहे, ते देवीचं मंदिर आपण बघू आणि मग परत खाली आपल्या मंदिरामध्ये जिथनं आपण वर चढायला सुरुवात केली तिथे परत जाऊया.
आपण खाली जे मंदिर बघितलं करंजेश्वरी मातेचं, त्या करंजेश्वरी मातेची ही बहीण असं आपल्याला खाली रुद्रनी सांगितलं. चला या मंदिरात जाऊन इथलं पण आपण दर्शन घेऊया. श्री करंजेश्वरी देवताभ्यो नमः. सोमेश्वर देवताभ्यो नमः. कर्पूराधिक्यं समर्पयामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं. जय देव जय मंगलमूर्ति दर्शनमाते माल कामना पूर्ति. जय देव रत्नगज गौरी कुमारा चंद्रनाथी ओढ़ी घुम जरा पीरे जड़ता मोगल चौबा चौबारा पूरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ति दर्शनमाते मान कामना पूर्ति. जय देव लंबोदर पीताम्बर फणिवर वंदना सुंदर वक्र सुंदरी मेना माता वटवाहे संकटी बाबा वेद्रवाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ति दर्शनमाते मान कामना पूर्ति. जय देव लवतो देवी काला ब्रह्मांडे माला विजय कंठ काला तेने ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी माला ते दुनिया जल निर्मवाये दुडोरा. जय देव जय श्री शंकरा आरती ओ आळू कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोला देवी बेचारा अर्धांगी पार्वती सुमनांजा माळा विभूती देवधर श्रीकंठ देवा ऐसा शंकर योगे उमा वेदारा. जय देव जय श्री शंकरा आरती ओ आळू कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर परिवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनयन सुखकारी. षट्कोटी देवी जवाते उच्चारी षट्कोटी ग्राम दासांतरी. जय देव जय श्री शंकरा आरती ओ वायु कर्पूर गौरा. जय देव जय माये जय साते सोमेश्वर कांते करंजेश्वरी नाव शोभुरिते गोवर किल्या काली जय मंदिर दिसे गिरिजा शंकर साक्षात अवतरली देसे. जय देवी करंजेश्वरी माते सुखदेवर देवता दुर्गा वीते. जय देव तुळजा प्रवासी नु देवी भवानी करवीर नगरी जय तू जगदंबा जननी. तू दुर्गा तू शक्ति तुझी महाकाली तू गिरिजा सबुजा चंडिका नटरी. जय देवी करंजेश्वरी माते सुखदेवर देवता दुर्गा वीते. जय देव नाना लागे आणि नाना रूपधारी परंतु एकदमाया लीला अवतारी. उत्पत्ती स्थिती आणि विलया कारण निर्गुण ब्रह्माची तू माया सगुण. जय देवी करंजेश्वरी माते सुखदेवर देवता दुर्गा वीते. जय देव श्रीदेवी करंजेश्वरी द्वारी जे आले सुख शांती कीर्ती वैभव दे लाले. नवजीवन संजीवनामृत भाजयते वसंत पुलका काले जीवन मोहर रे. जय देवी करंजेश्वरी माते सुखदेवर देवता दुर्गा वीते. जय देव गाली लुटांगन वंदीन चरण दयाल पाई द्रुपदे. आलिंगनादन भोजन भावे वालिन मणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधो सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. आच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधर्मार्गं गोपिका वल्लभं शान्तिनायकं रामचन्द्रं हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ति मोरया करंजेश्वरी माते की जय. सोमेश्वर महाराज की जय.
सगळ्यांना आराध्य. या देवस्थानामध्ये अभिषेकाचा जो काही वेळ आहे तो कमिटी आणि गावाने ठरवून दिल्याप्रमाणे सकाळी 6 ते 10 या वेळेतच मंदिरामध्ये देवीवर अभिषेक केले जातात. छोटासा उल्लेख केला देवीचा वाढदिवस. हा, तो दास नवमीच्या दिवशी एक अन्नदान हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या देवीचा जसा आपला वाढदिवस साजरा केला जातो तसा इथे वाढदिवस या देवस्थानमध्ये केला जातो त्या दास नवमीला. तर त्या दिवशी कमीत कमी 7 ते 8 हजार लोक अन्नप्रसादाचा लाभ घेऊन जातात. नमस्कार, मी अमोल पटवर्धन. पटवर्धनांची म्हणजे सकल कौंडिण्य गोत्राची पटवर्धन गोळे दीक्षित यांची कुलस्वामिनी करंजेश्वरी हिचं हे स्थान. तिथे आम्ही गेली बरीच वर्ष ओटी भरायला दर्शनाला येतोय आणि खूप जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची खूप प्रचिती आहे. आम्हालाही त्याचा म्हणजे प्रचिती त्याची आलेली आहे. देवस्थान खूप जागृत आहे, खूप पुरातन आहे आणि ह्या गावाचं हे गावची देवी म्हणू शकतो आपण, गावदेवी तसं हे देवस्थान आहे. इथे नवरात्रीचे भरपूर उत्सव होतात. शिमगा हा इथला मुख्य उत्सव आहे. शेरणे काढणे इथे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो, तो विशेषतः कुठे आपल्याला कोकणात बघायला मिळत नाही. आणि पटवर्धनांचे मूळ पुरुष हरबट बाबा, श्रीमंत हरबट बाबा यांचं इथे एक स्मृतिस्थान म्हणून तयार केलेलं आहे की येणाऱ्या इथे प्रत्येक पटवर्धनाला त्यांची माहिती व्हावी आणि आपल्या कुळाची सुरुवात कुठून झाली, मूळ पुरुष आपल्या कुळाचा कोण हे समजण्यासाठी इथे स्मारक हरबट बाबांचं बांधण्यात आलंय. तर हा आपला चिपळूण श्री करंजेश्वरी माता तिचं मंदिर आणि वरती हा आपण जो आता किल्ला फिरलो, छोटासा किल्ला आहे, थोडंच फिरलो पण हा किल्ला अतिशय पाहण्यासारखा आहे. तुम्ही इथे आलात चिपळूणला तर खाली देवीचं मंदिर करंजेश्वरी मातेचं आणि हा किल्ला बघायला अगदी अवश्य या. आजचा आपला व्हिडिओ आत्ताचा आपला व्हिडिओ इथेच आता आपण थांबूयात आणि भेटूया आता आपण गुहागरमध्ये. गुहागरचं व्याडेश्वर मंदिर, त्याच्यानंतर गुहागरला जिथे आमचा मुक्काम आहे मँगो विलेज, त्या मँगो विलेजचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आणि त्याच्यानंतर गणपतीपुळे पावस असा आपला भरगतच कार्यक्रम आहे. तर या आपल्या सिरीजमधले सगळे व्हिडिओ एक एक करून सगळे अवश्य बघा, माहिती मिळेल आणि घर बसल्या इथल्या देवांचं, आपल्या देवांचं, आपल्या हिंदूंच्या देवांचं दर्शनसुद्धा तुम्हाला होईल. आणि सांगायचं म्हणजे तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर आपले कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, त्याच्यानंतर शेगाव, त्याच्यानंतर आत्ता आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ करून आलो, साऊथची सगळी मंदिरं आपली झाली, हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर अगदी हे सगळे व्हिडिओ अवश्य बघा. भेटूया आता गणपतीपुळ्याला मँगो विलेज.